जय महाराष्ट्र. मी मानसी देशपांडे. पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना. बच्चू कडूंनी शिफारस केलेल्या अशोक जाधवांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अशोक जाधव हे बांधकाम विभागात कर्मचारी आहेत. त्यांचं वांद्र्यात शासकीय वसाहतीत घर असून या घरात राहण्यास त्यांना मुदतवाढ देण्यात यावी अशी शिफारस बच्चू कडू घेऊन गेले होते. या प्रकरणी सामान्य प्रशासनाचे सहसचिव BR गावित यांच्याकडे बच्चू कडू यांनी चौकशीही केली. मात्र त्यांनी नीट उत्तर न दिल्यानं बच्चू कडू यांनी गावित यांना मारहाण केली. यावरून बराच वाद झाला होता. अखेर बच्चू कडूंनी शिफारस केलेल्या अशोक जाधव यांचे निलंबन करण्यात आलंय. महिलांच्या मागची चौथरा प्रवेशाची 7.5 आता सुटली. सर्व महिलांना आता शनी मंदिरातल्या गाभाऱ्यात प्रवेश मिळणार आहे. शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याची तरतूद करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे आता पुरुषांप्रमाणे महिलांनाही देवाच्या गाभाऱ्यात जाता येणार आहे. KDMC मधल्या घरकुल योजनेमध्ये घोटाळा झाला. या प्रकरणी महापालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदारांविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. डोंबिवली पूर्व मधल्या आंबेडकर नगर आणि दत्तनगर इथल्या घरकुल प्रकल्पामध्ये 3,43,78,000 रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती समोर येते. गडचिरोलीतल्या आलापल्लीमध्ये नरेंद्र मोदींच्या स्वच्छता भारत अभियानाचा पार बोजावारा उडालेला दिसतोय. ग्रामपंचायतीनं दुर्लक्ष केल्यानं बाजारवाडी वॉर्डमध्ये नाले तुडुंब भरलेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारेही पाहायला मिळत आहेत. पुण्यात शिवसेना भाजपची युती तुटल्याची माहिती जय महाराष्ट्रला सूत्रांनी दिली. विषय समितीच्या निवडणुकीमध्ये सेनेनं तटस्थ भूमिका घेतली. यामुळे भाजप नाराज झालाय. त्यामुळे भाजपने युती तोडण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांकडून कळतंय. कोल्हापुरातही आता पाणी टंचाईची झळ बसू लागली आहे. धरणातला पाणी साठा कमी झाल्यानं आता पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला. महानगरपालिकेनं आजपासून 1 दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेतलाय. वंदे मातरम बोलत नाही, आता भारत माता की जयही बोलू नका असा फतवा दारुल उलूम देवबंदनं जारी केला. या फतव्यामुळे भारत माता की जय बोलण्यावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातील माधव पाटील या शेतकऱ्यांना आपल्या म्हशीच्या डोहाळे जेवणाचा जंगी कार्यक्रम घेऊन दुभत्या जनावरांबद्दल बळीराजाची आस्थाच दाखवून दिली. यासाठी मंडप, बँड, गावजेवण, अहेर अशा सर्व रीतिरिवाजांनुसार डोहाळे जेवणाचा बेत आखला. या अनोख्या डोहाळे जेवणासाठी आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थही आले होते. तुरुंग प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीनं तुरुंगात आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या आरोग्य शिबिराचे 350 कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालय आणि आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी आरोग्य तपासणी करून कैद्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केलं. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये अवैधपणे चालणाऱ्या 2 हुक्का पार्लरवर छापा टाकला गेलाय. पोलीस उपायुक्त परिमंडळ 7च्या विशेष पथकानं हा छापा टाकला. या कारवाईमध्ये 80हून अधिक युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कॅफे कॅलिन आणि मेन्स या 2 हुक्का पार्लर चालकांवर कारवाई करण्यात आली. सांगली मध्यवर्ती कारागृहात कैद्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. सीताराम गडदे असं मृत कैद्याचं नाव आहे. कैदी सीतारामनं टॉयलेटच्या साह्यानं शौचालयामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना कैद्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीनं जेल प्रशासनाच्या निदर्शनास ही गोष्ट आणली. मात्र मृत सीताराम गडदे यांना आत्महत्या का केली याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये. कोल्हापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. आळते तालुका हातकणंगलेमध्ये भावानंच भावाची हत्या केली. किरकोळ वादातून आतेभावानं भावाची हत्या केली आहे. सागर कांबळे असं मृत व्यक्तीचं नाव असून हर्षल दाभाडे असं आतेभावाचं नाव आहे. बुलडाण्यात पाणी टंचाईनं दोघांचा बळी घेतलाय. विहिरीतला गाळ काढताना गुदमरून दोघांचा मृत्यू झाला. मेहकर तालुक्यातल्या अंधरुळ गावामध्ये ही घटना घडली. तीव्र पाणी टंचाईमुळे अंधरुळ गावातले ग्रामस्थ विहिरीतला गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरले. अनेक दिवस ही विहीर बंद होती. त्यामुळे विहिरीतल्या विषारी वायूमुळे ग्रामस्थ गुदमरले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
घरांच्या किमती वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या रेडी रेकनरच्या दरामध्ये राज्य सरकारनं 1 एप्रिलपासून वाढ केली आहे। मुंबईत सरासरी 60%, तर पुण्यामध्ये सरासरी सर्वाधिक 11% दरामध्ये वाढ करण्यात आली आहे। ग्रामीण क्षेत्रासाठी ही वाढ 8%, नगर परिषद क्षेत्रासाठी 7% आणि राज्याची एकूण सरासरी वाढ 7% इतकी असणार आहे। मुंबईकर प्रतीक्षा करत असलेली एसी लोकल एप्रिल महिन्यात दाखल होणार आहे। अनेक चाचण्या झाल्यानंतर प्रत्यक्षात एसी लोकल सेवेमध्ये दाखल होईल। या लोकलचे भाडं हे दिल्ली मेट्रो प्रमाणे आकारावं अशी मागणी रेल्वे बोर्डाकडे केली जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी दिली। राज्यात सरसकट टोलमाफी करता येणार नाही। 200 कोटींवरच्या रस्त्यावर मोठ्या वाहनांना टोल आकारण्याची तरतूद नवीन टोल धोरणात केली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली। शरद रणपिसे यांनी याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता। टोलमुक्तीची घोषणा करणाऱ्या भाजपचा कारभार फसवाफसवीचा असल्याची टीका रणपिसे यांनी केली आहे। मुंबईतल्या उड्डाणपुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं पुलाखालच्या वाहनतळ येत्या 3 महिन्यात पूर्णपणे बंद करून पुलाखाली सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधान परिषदेमध्ये दिली। मुंबईत उड्डाणपुलाखाली होत असलेलं वाहनतळ बंद करण्याबाबतचा प्रश्न राष्ट्रवादीच्या संदीप बाजोरिया यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित केला होता। गेली 4 वर्ष वारंवार आदेश देऊनही अद्याप रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात न आल्यानं उच्च न्यायालयानं अखेरीस यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेला 1 महिन्याची मुदत दिली आहे। न्यायालयाच्या आदेशाचं पालन 1 महिन्यात करा, अन्यथा अवमान कारवाईला सामोरं जा, असा इशारा उच्च न्यायालयानं पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना दिला। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर 2 दिवसात झालेल्या अपघातांमध्ये 9 जणांचा बळी गेलाय। पश्चिम रेल्वेवरच्या नालासोपारा येथे गुरुवारी लोकलमध्ये पडून 35 वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू झाला। कांदिवलीत लोकलच्या धडकेने एका महिलेचाही मृत्यू झाला। दोन्ही मृतांची ओळख अजून पटलेली नाहीये। या आठवड्यात लोकल अपघातांमध्ये 7 जण मृत्युमुखी पडले, त्यापैकी 4 ओळख पटलेली नाहीये। राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीमुळे भाज्यांचे भाव दिवसेंदिवस वाढू लागले आहेत। पुढच्या 3 महिन्यांमध्ये हे भाव कडाडणार असून आत्ताच किरकोळ बाजारात या भाज्यांनी दराची साठी घातली आहे। दरम्यान किमान आटोक्यात राहावेत यासाठी दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरातमधल्या भाज्यांची आवक वाढली असून ती 40% आहे। मुंबईकर ज्या एसी लोकलची अनेक वर्षांपासून वाट पाहत आहेत, ती एसी लोकल गुरुवारी चेन्नईकडून मुंबईकडे रवाना झाली। या एसी लोकलचे तिकीट दर दिल्लीच्या मेट्रोप्रमाणे असतील। या लोकलची पहिली चाचणी 16 एप्रिलपासून सुरू होणार आहे। दिल्ली मेट्रोमध्ये 0 ते 2 किलोमीटरसाठी 8 रुपये, 44 किलोमीटरसाठी 30 रुपये तिकीट आकारण्यात येतं, परंतु हे दर तुलनेनं कमी असल्यानं उपनगरीय एसी लोकलसाठी ते वाढवण्यात येणार आहेत। नवी मुंबईतल्या 2012 पूर्वीची प्रकल्पग्रस्तांची बेकायदा घरं पाडण्यात येणार नाहीत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केलं। नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांनी घाबरायचं कारण नाही। त्यांची 20,000 घरं अधिकृत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरीही 2012 पूर्वीची सर्व घरं कोणत्याही परिस्थितीत पाडली जाणार नाही, तसे आदेशच सिडकोला देण्यात येणार आहेत, असं ते म्हणाले। राज्यातल्या बेकायदेशीर बांधकामं नियमित करण्यासाठी सरकारनं अलीकडेच नवं धोरण आखलंय। आता या धोरणावर उच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब व्हावं, यासाठी राज्य सरकार सोमवारी उच्च न्यायालयात अर्ज करणार आहे। नवी मुंबईतल्या दिघा तर पिंपरी चिंचवड, वसई विरार इथल्या बेकायदेशीर बांधकामं तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाला दिल्यानंतर राज्य सरकारनं अनधिकृत बांधकामं नियमित करण्याचा निर्णय घेतला। राज्य सरकारनं दप्तराचं ओझं कमी करण्यासंदर्भात काढलेली अधिसूचना आता केवळ अनुदानित शाळांपुरतीच मर्यादित न राहता सीबीएसई, आयसीएसई, आयबी इत्यादी बोर्डांच्या शाळांनाही लागू होईल, अशी माहिती गुरुवारी राज्य सरकारनं उच्च न्यायालयाला दिली। सार्वजनिक ठिकाणी थुंकणार नाही, थुंकू देणार नाही ही भूमिका सर्व पुणेकरांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं महापालिका प्रशासन कामाला लागलंय। आरोग्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी महापालिकेच्या वतीनं सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर प्रबोधनाचे कार्यक्रम आखण्यात आले असून जनजागृतीबरोबरच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे।
मुंबईमध्ये पाणीबाणीमुळे विद्यार्थ्यांवर शाळा सोडण्याची वेळ आली आहे. कुर्ला, देवनार, मानखुर्द, गोवंडी या भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई असल्यानं मुलांना शाळा सोडून टँकरची वाट बघावी लागते. त्यामुळे या भागातल्या 300हून 35हून अधिक मुलांची शाळा सुटली आहे. देशभरातील डॉक्टरांना आता अपघातग्रस्तांवर उपचार करणं सक्तीचं झालंय. यात कोणी कामचुकारपणा करत असेल तर त्या डॉक्टरांवर कारवाई होणार आहे. सेव्ह लाईफ फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर न्यायालयानं निर्देश दिल्यानंतर रस्ते वाहतूक मंत्रालयानं अपघातग्रस्तांना उपचार मिळावेत यासाठी मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. येत्या काही दिवसात देशाच्या सगळ्याच भागात उन्हाची तीव्रता आणखी वाढणार आहे. हवामान विभागानं ही माहिती दिली. जूनपर्यंत असाच उकाडा राहणार आहे. मध्य भारताप्रमाणे महाराष्ट्रातल्या मराठवाडा आणि विदर्भाला हवामान बदलाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कोलकात्यात IVRCL कंपनी बांधत असलेला पूल कोसळल्यानं या कंपनीच्या बांधकामाच्या दर्जावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात त्या कंपनीची अनेक कामं PWD आणि MSRDCच्या माध्यमातून सुरू आहेत. त्या सर्व कामांचा तांत्रिक दर्जा तपासून घेण्याची मागणी शिवसेनेचे आमदार सरनाईक आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केली आहे. कोलकात्यामध्ये पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला. मात्र हा पूल बांधणाऱ्या IVRCL कंपनीनं या दुर्घटनेसाठी चक्क देवाला जबाबदार ठरवलंय. देवाच्या कृपेनं हा पूल पडल्याची अजब प्रतिक्रिया IVRCL कंपनीनं दुर्घटनेनंतर काढलेल्या पत्रकात दिली. गुजरातमधल्या वलसाड येथे बिबट्यानं धुमाकूळ घातला. या बिबट्याच्या हल्ल्यात 3 जण जखमी झाले आहेत. इथल्या एका घरात हा बिबट्या घुसला. त्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. बहुप्रतीक्षित गतिमान एक्सप्रेसची पुढच्या आठवड्यापासून सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. देशातली ही पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. दिल्ली आग्रा मार्गावर 160 किलोमीटर प्रति तास वेगानं धावणारी ही देशातली पहिली ट्रेन आहे. 110 मिनिटात ही ट्रेन 200 किलोमीटर पार करणार आहे. केंद्र सरकारनं लावलेल्या 1% अबकारी कराविरोधात बेमुदत बंदची हाक दिलेल्या सराफांच्या लढ्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतली. पुढच्या आठवड्यात 4 किंवा 5 एप्रिल रोजी राहुल गांधी मुंबईला येणार असल्याची माहिती गोल्डस्मिथ कोऑर्डिनेशन कमिटी मुंबईचे अध्यक्ष राजाराम देशमुख यांनी दिली आहे. किंगफिशर एअरलाइन्सकडून थकलेल्या कराची रक्कम वसूल करण्यासाठी सर्व्हिस टॅक्स विभागानं विजय माल्या यांचे एअरबस A319 विमानाचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. किंगफिशर एअरलाइन्सनं सर्व्हिस टॅक्स विभागाचा 800 कोटीहून अधिक रकमेचा कर थकवलाय. या लिलावातून 150 कोटी रुपये मिळतील असा सर्व्हिस टॅक्स विभागाचा अंदाज आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना दूरध्वनी करत लाहोर हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं. सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचं प्रमाण वाढत असून त्यामुळे पाकिस्तानला दहशतवादाचा असलेला धोका अधोरेखित होतोय. त्यामुळे पाकिस्तान सरकारच्या दहशतवाद विरोधातल्या लढाईत अमेरिका त्यांना कायम साथ देईल असं ओबामा यांनी शरीफ यांना सांगितलं. युरोपमध्ये 2025 पर्यंत ब्रिटिश लोकांची सर्वाधिक लठ्ठ म्हणून गणना होण्याची शक्यता आहे. एका सर्वेक्षणाअंती 10 लोकांमधल्या जवळपास 4 लोकांचं वजन प्रमाणाच्या बाहेर आहे. त्यामुळे 2025 पर्यंत ब्रिटन हे अतिलठ्ठ लोकांचं शहर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. पाकिस्तानातल्या पेशावरमध्ये उंदरांच्या चाव्यामुळे एका चिमुरड्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पेशावरचं प्रशासन जागं झालं. उंदरांची दहशत संपवण्यासाठी पेशावर प्रशासनानं एक अनोखी शक्कल लढवली आहे. उंदीर मारणाऱ्याला 25 रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलंय. उंदीर मारण्याच्या या मोहिमेत सर्वसामान्य लोकांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. आण्विक शस्त्रास्त्रांनी संपन्न पाकिस्तान खूप मोठी समस्या आहे. त्याच्या बिघडत चाललेल्या स्थितीवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. भारताच्या मदतीनं पाकिस्तानला वठणीवर आणण्याची गरज असल्याचं मत अमेरिकेच्या राष्ट्रपती पदासाठी रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलंय.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्यानं वादग्रस्त वक्तव्य केल्यानं राजकीय वादळ उठलंय. बेकायदेशीरपणे गर्भपात करणाऱ्या महिलांना शासन केलं पाहिजे असं वक्तव्य ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. सॅमसंगनं काही दिवसांपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी A9 स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता या स्मार्टफोनचं नवं व्हर्जन गॅलेक्सी A9 प्रो लॉन्च झालाय. या स्मार्टफोनची किंमत 35,700 रुपये आहे. चीनच्या MI शिओमीनं त्यांचा MI5 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात लॉन्च केला. 3GB रॅम आणि 32GB इनबिल्ट मेमरी स्टोरेज असलेल्या MI5 ची किंमत 24,999 रुपये आहे. चीनमध्ये सर्वप्रथम MI5 लॉन्च करण्यात आला होता. रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना किमान कर्जदर निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. व्याजदराबाबत ही नवी पद्धत अनुसरल्यानं नव्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. स्टेट बँकेनं नवीन सूत्रानुसार कर्जदरात बदल केला. स्टेट बँकेचा कर्जदराचा किमान आधार दर 9.3% आहे. त्यामुळे आता SBI कडून नव्यानं गृहकर्ज घेणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. विमानतळ परिसरात मेट्रो रेल्वेसाठी लावलेला जास्तीचा कर आजपासून लागू होतोय. मुंबईच्या छत्रपती शिवाजी विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वाढीव 720 रुपये तर देशांतर्गत प्रवासासाठी 120 रुपये आता मोजावे लागणार आहेत. विमान प्रवाशांकडून मेट्रो रेल्वे उभारणीचं शुल्क वसूल करण्याची परवानगी हवाई दर नियामक प्राधिकरणानं दिली होती. करपात्र उत्पन्न असूनही कर भरणा न करणाऱ्या तब्बल 50 लाख करदात्यांना प्राप्तिकर विभागानं नोटीस धाडण्याची सुरुवात केली आहे. करदायित्व असूनही कर भरणा का केला नाही याचा खुलासा या नोटिशीद्वारे विभागानं मागवला आहे. चालू हंगामात देशातला साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात घट झाली. भारतीय साखर उद्योग असोसिएशनच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 31 मार्च 2016 पर्यंत देशात एकूण 237 लाख टन साखरेचं उत्पादन झालंय. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनामध्ये 11 लाख टनांची घट झाली आहे. गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे T20 विश्वचषक जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न धुळीला मिळालं. लेंडल सिमन्स यांना नाबाद 83 धावांची स्फोटक खेळी करत 125 कोटी भारतीयांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं. जॉन्सन चार्ल्स तसंच आंद्रे रसेल यांच्या फटकेबाजीमुळे वेस्ट इंडिजनं भारताचे 193 धावांचं आव्हान पार करून सेमीफायनल जिंकली. कोहलीची 63 चेंडूतली नाबाद 89 धावांची खेळी व्यर्थ ठरली. T20 विश्वचषकात भारतावर मात केल्यानंतरही वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी सेलिब्रेशन केलं. स्टेडियमपासून हॉटेलपर्यंत वेस्ट इंडिजचे खेळाडू हे त्यांच्या खास स्टाईलमध्ये नाचत होते, ज्याला हॉटेलमध्ये जमा झालेल्या प्रेक्षकांनीही चांगलीच दाद दिली. क्रिस गेल, डॅन ब्रावो, सॅम्युएल्स, कर्णधार डॅरेन सॅमी या सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येत होता. हॉटेलच्या किचनमध्येही वेस्ट इंडिज खेळाडूंनी धमाल मस्ती केली. क्विनान चीन इथे सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक बॉक्सिंग पात्रता फेरीमध्ये 56 किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठत भारताच्या शिवा थापानं रिओ ऑलिम्पिक वारी पक्की केली. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा शिवा पहिला भारतीय बॉक्सिंगपटू ठरलाय. अंतिम लढतीत त्याच्यासमोर द्वितीय मानांकित चाटचाई बुतडीचं आव्हान असणार आहे. गतविजेती सायना नेहवाल आणि PV सिंधू यांनी इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. भारताची फुलरणी सायनानं थायलंडच्या निचॉन जिंदापॉनवर 21-19, 21-14 अशी मात केली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 2 कांस्य पदकांची कमाई करणाऱ्या PV सिंधूनं दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. ऑस्ट्रेलियन खुल्या अजिंक्यपद स्पर्धेत 2 वेळा जेतेपद पटकावणाऱ्या व्हिक्टोरिया अझारेन्को ATP आणि WTP मियामी खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी 24व्या मानांकित इंग्लंडच्या जोहाना कोंटावर 6-4, 6-2 असा विजय मिळवला. महापासमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.